हॅलो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो रिसेंटलीच मी हॉटेल ताज विवंता जे ठाण्याला आहे तिथे गेले होते. डेकोरेशनही खूप छान केलं होतं क्रिसमसमुळे. एका सेमिनारसाठी जे ओबेसिटीवर होतं, वेट लॉससाठी. इथे एंट्री करून आम्ही थोडासा आधी नाश्ता केला. नाश्त्यामध्ये त्यांनी मिनी इडली आणि सँडविच ठेवलेलं होतं, तसेच कॉफीसुद्धा होती आणि कॅपुचिनो मी घेतलं. हे सगळं त्यांच्याकडूनच प्रोव्हाइड केलेलं होतं. 11कडे हा सेमिनार चालू झाला. That the way Trump is going ahead, he is injecting Ozempic into American economy. So that Ozempic city was considered to be a disease, not a disease. It's basically a lifestyle problem, which is with lack of willpower and laziness, and that's why who used to treat obesity. So obesity was always treated by dietitians and personal trainers. खूप उत्तम सेमिनार होता. आजच्या काळात आपण ओबेसिटीला एक डिसीज म्हणून बघत नाही, एक नॉर्मल गोष्ट म्हणून बघतो. बट या लठ्ठपणामुळे, ओबेसिटीमुळे आपल्याला खूप सारे आजार होण्याची शक्यता असते. हायपरटेन्शन, हार्ट डिसीज तसेच इतर खूप सारे डिसीज होण्याची शक्यता असते, ज्याचं मेन कारण हे ओबेसिटी असतं. तर त्यासाठीच त्यांनी एक इंजेक्शन लॉन्च केलेलं होतं ओबेसिटी कमी करण्यासाठी. तसेच हे डायबिटीजसाठी आणि कोलेस्ट्रॉल, हार्ट रिलेटेड डिसीजसाठीही उत्तम प्रकारे काम करतं असं त्यांचं म्हणणं होतं. विगोवी कंपनीचं हे इंजेक्शन होतं आणि वेट लॉससाठी होतं. आणि त्यांनी खूप केसेसही सांगितले की त्यांनी कशाप्रकारे ते इंजेक्शन देऊन खूप लोकांचे वेट लॉस केले आहे, जे खूप अत्यंत उत्तम प्रकारे फायदेशीर ठरलेले आहे. वेट लॉससाठी त्यांनी काही क्रायटेरिया दिलं होतं, जसं की आपण हळू जेवावं, जर भूक लागली असेल तरच खावं, छोट्या पोर्शनमध्ये खावं, लगेच जेवल्यानंतर झोपायचं नाही, पडायचं नाही, तसेच खाल्ल्यावर काही ॲक्टिव्हिटी करायची नाही, झोपेच्या वेळेस जेवायचं नाही, असं खूप त्यांनी दिलेलं होतं. तसेच जर तुम्हाला उलटी, मळमळ होत असेल, जुलाब होत असतील, कॉन्स्टिपेशन होत असेल, तर त्यावर तुम्ही काय करायला पाहिजे, काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, हे सुद्धा त्यांनी सांगितले होते. सेमिनार झाल्यावरच त्यांनी जेवणाचे नियोजन केलेले होते. त्यामध्ये सुरुवातीला आम्ही मंचाव सूप घेतलेले होते. मेन कोर्समध्ये सॅलड वगैरे होतं, पापड, लोणचं, तर काकडी, टमॅटो, जिरा राईस आणि त्यासोबतच दाल पंचरत्न होतं. आणि भाजींमध्ये काजू मसाला आणि पनीर पसंदा भाजी होती. आणि तसेच नॉनव्हेजचंही ऑप्शन होतं, मूर कोरमा आणि चिकन बटर मसाला. यासोबतच तंदूर रोटी होती. डेझर्टमध्ये गाजरचा हलवा, आईस्क्रीम आणि ब्राउनी होती. आणि याचीसुद्धा टेस्ट खूप छान होती. गाजरचा हलवा खूप टेस्टी होता. हे सगळं खाऊन झाल्यावर आम्ही नंतर थोडंसं फोटोज वगैरे काढायला वरती गेलो. इथे वरतीसुद्धा खूप छान असा ॲम्बियन्स आहे. डायनिंगची सुविधासुद्धा केलेली आहे. हे सर्व 9th फ्लोअरला होतं. एक रेस्टॉरंट होतं आणि बाजूला एक स्विमिंग पूलसुद्धा होतं. आणि इथून एक खूप सुंदर व्ह्यू दिसत होता. इथून वरतून अख्खं ठाणे शहर दिसत होतं. इथे आम्ही थोडेफार फोटोज क्लिक केले. डेकोरेशनही खूप छान केलं होतं क्रिसमसमुळे. जे तृप्ती आणि सर आमचे, ज्यांच्यासोबत आम्ही आलेलो होतो. तर इथे बाहेरसुद्धा एक क्रिसमस ट्री सजवलेलं होतं. तर आमची कॅब आलेली होती. कॅबसुद्धा त्यांच्याकडूनच प्रोव्हाइड केली होती येण्या-जाण्यासाठी. इथे आमचे सर आहेत, माझे फ्रेंड, आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.